अहिल्यानगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणी बांधकाम व्यावसायिकास अटक करण्यात आली आहे। नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं कारवाई करत पुण्यातील बांधकाम व्यावसायिकास अटक केली आहे। रुपेश भन्साळी असं त्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे। तर ही अटक पुण्यातील बांधकाम व्यावसायिक शैलेश अग्रवाल याच्यासह इतर 8 जणांनी बँकेतून घेतलेल्या 10 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित आहे। तर या संशयितांनी कर्ज बांधकाम व्यवसायासाठी घेतलं असतानाही ते इतरत्र वापरण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। कर्जाची परतफेड न करता त्याचा गैरवापर केल्याचं समोर आलंय। अग्रवाल आणि त्याच्या भागीदारांचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू होता। पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुण्यात धाड टाकून भन्साळी याला ताब्यात घेतला। प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील कर्ज घोटाळा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच गाजत असून याबाबत यापूर्वी अनेक संचालक कर्जदार यांना अटक करण्यात आली आहे। तर 291 कोटी रुपयांचं कर्ज विविध प्रकारे मंजूर करून त्याचा गैरवापर केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आलाय। या प्रकरणी आणखीही अनेकांची चौकशी सुरू असून इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले। भन्साळींच्या अटकेनंतर इतर भागीदारांचा शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।